नमस्कार. सत्यम शिवम सुंदरम हे अतिशय उपयोगाचं तत्त्वज्ञान आहे. अतिशय सुंदर फिलॉसॉफी आहे. आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, हे इथे मी समराईज केलं आहे. आणि अर्थात हे सगळं माझं ज्ञान नाही आहे. हे मी ChatGPT, Google सर्च आणि अनेक व्हिडिओ वगैरे बघून तुमच्याकरता फक्त समराईज करायचा प्रयत्न केला आहे. पण सेम गोष्ट बरेचदा बरेच लोकं वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. त्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये जर का काही तुम्हाला चूक वाटत असेल, तर त्याच्याबद्दल माफी असावी. पण मी पूर्णपणे सिन्सिअर प्रयत्न इथे केलेला आहे. आणि हे ऐकून तुम्हाला तुम्हाला त्याची मदत होईल, असं मला निश्चितपणे वाटतं. तर हा ही सत्यम शिवम सुंदरमचा जो उपयोग आहे, तो कोणाकरता आहे ते पण तुम्हाला सांगतो, की जर का तुम्ही आत्मपरीक्षण करत असाल, इंट्रोस्पेक्शन करत असाल, की आपण आयुष्यात याच्या आधी केलेल्या काही गोष्टी आहेत, त्या चुकीच्या तर होत्या का? त्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित सॉरी पण वाटत असेल, तुम्हाला गिल्टी पण वाटत असेल किंवा पुढे जे तुम्ही आयुष्यात करणार आहात, काही प्रोजेक्ट एखादा तुम्ही करायला घेतला आहात, तो करायचा का नाही? किंवा एखाद्या काही पर्सनल इंटरॅक्शनमध्ये आपण बरोबर वागतोय का नाही लोकांशी, ते करेक्ट आहे का नाही? याचं जर तुम्ही आत्मपरीक्षण करण्याचा तुमचा स्वभाव असेल, तर हे तुमच्याकरता उपयोगाचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतः जर का जज असाल, तर म्हणजे तुमच्यावर तर फारच मोठी जबाबदारी आहे. म्हणजे तुम्हाला जो काही जजमेंट तुम्हाला द्यायचा आहे, त्याचा परिणाम काय होतो, याचा याचं इंट्रोस्पेक्शन तुम्ही पण स्वतः सतत करत असाल. तुम्ही पॉलिटिशियन असाल, त्याचा पण परिणाम भरपूर मोठ्या प्रमाणात होतो. तुम्ही जे काही डिसिजन घेता त्याचा किंवा जे तुम्ही पॉलिटिक्स खेळता त्याचा पण परिणाम होतो. तुम्ही शिक्षक असाल किंवा तुम्ही वन टू वन मुलांशी बोलत असाल, त्याला तुम्ही सल्ले देत असाल, तर आपण देणारे सल्ले त्याचा परिणाम काय होणार आहे? तुम्ही चूक तर नाही करत आहात ना? किंवा तुम्ही एखादा रिसर्च प्रोजेक्ट घेतला आहे, त्याचा ओव्हरऑल ह्युमॅनिटीवर परिणाम काय होणार आहे? तुम्ही डॉक्टर असाल तर त्याचा परिणाम काय होणार आहे? तुम्ही जेव्हा पेशंटला ॲडमिट करतो किंवा नाही करत किंवा एखादी तुम्ही टेस्ट सांगता किंवा नाही सांगत, तर हे जे आत्मपरीक्षण आहे, ते तुम्ही करता किंवा एखादं जोडपं जर का तुमच्याकडे सल्ल्याकरता आलं, की आमच्यात भांडणं होतात आहेत, तुम्ही आम्हाला मदत करा. तर तुम्ही जो त्यांना सो अशा निरनिराळ्या प्रकारचं आत्मपरीक्षण आपण करत असतो. आणि हे जर आत्मपरीक्षण किंवा इंट्रोस्पेक्शन तुम्ही करत नसाल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल सॉरी पण वाटत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्याकरता नाही आहे. ॲक्चुअली तुम्ही खरंच खूप सुखी आहात. तुम्ही अतिशय, अतिशय आनंदात राहू शकता आणि जे तुम्ही करताय, ते प्लीज तुम्ही कंटिन्यू पण करू शकता. कारण तुम्ही बेसिकली सुखी आहात. तुम्हाला आत्मपरीक्षण करून तुम्ही स्वतःच्या मनाला त्रास करून घेत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्याकरता नाही आहे ॲक्चुअली. ओके. आता हे जर का तुम्ही स्वतः असाल, तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही सुखी आहात. पण तुमच्या आजूबाजूचा माणूस जर का कोणी असा असेल, की जो आत्मपरीक्षण करत नाही, ज्याला आपल्या चुकीबद्दल सॉरी वाटत नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या पासून मात्र तुम्ही जपून राहायला पाहिजे. कारण अशी माणसं पोटेन्शियली खूप डेंजरस असू शकतात आणि ते कोणाचाही घात करू शकतात. सो आता या सगळ्या बाबतीत तुम्ही आपलं बरोबर आहे का नाही, जे आत्मपरीक्षण करताय, त्याच्यात सत्यम शिवम सुंदरम याचा काय उपयोग आहे? तर पहिल्यांदा आपण थोडंसं बॅकग्राऊंड पण आपण याचं समजून घेऊ आणि याच्यात आपण इथे हे सत्यम शिवम सुंदरम क्रायटेरिया फक्त आत्मपरीक्षणासाठी नाही आहे. तुम्ही समोरचे पण जी माणसं असतात त्यांना पण जेव्हा तुम्ही जज करता, की ती व्यक्ती बरोबर आहे का नाही किंवा एखादा प्रोजेक्ट जो सुरू होत आहे तो बरोबर आहे का नाही, तिथे पण तुम्ही याचा उपयोग करू शकता. सो अतिशय जनरल ही फिलॉसॉफी आहे. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ, की सत्य मला वाटतं हे समजायला हा शब्द खूप सोपा आहे, की एखादी गोष्ट जी आहे, ती करेक्ट आहे का नाही? ती फॅक्ट बेस्ड आहे का नाही? ती ट्रूथ आहे का नाही? आता बऱ्याचदा काय होतं ना, प्रत्येकजण स्वतःचा क्रायटेरिया काहीतरी लावतो आणि त्याला ते सत्य आहे का नाही, ते हो किंवा तो नाही म्हणतो ॲक्चुअली, राईट? पण याच्यामध्ये तुम्हाला जेवढं जमेल तेवढं अनबायस्ड आहे ना किंवा स्वतःचा विचार न लावता युनिव्हर्सली हे खरंच ट्रूथ आहे का नाही, हे लावणं म्हणजे सत्य कळतं म्हणजे आपल्याला सत्य या शब्दाचा अर्थ कळतो. पण एखाद्या गोष्टीला ते खरंच सत्य आहे का नाही आणि ते आपले बायसेस बाजूला ठेवून करणं हे खूप डिफिकल्ट आहे ॲक्चुअली. पण फंडामेंटली सत्य या शब्दाचा अर्थ कळणं तसा सोपा आहे. दुसरा जो अर्थ आहे तो शिवम. तर शिवम जो अर्थ आहे ना, त्याचा अर्थ म्हणजे डिव्हाइन म्हणजे याच्यामध्ये तुम्ही शंकराला मध्ये न आणता तुम्ही याचा देव या रूपाने जर का बघितलं ना, तर आपली देवाची आपल्या मनामध्ये जी प्रतिमा असते ती काय असते? तर सगळं देव जो करतो ते धर्माप्रमाणे करतो. तो एथिकली करतो. देव जो असतो त्याला आपल्याबद्दल आस्था असते. आपल्याबद्दल त्याला दया असते. आपल्याबद्दल देवाला प्रेम असतं आणि तो आपलं काही वाईट करणार नाही. ही जनरली आपली एक समज असतो आपला.
सो सत्य झालं, शिवम झालं. तिसरा जो शब्द आहे तो सुंदरम आहे. तर आता सत्य आणि शिव म्हणजे देवाचं जे आहेत ना, या थोड्या म्हणजे व्हेग कन्सेप्ट्स आहेत ना, म्हणजे त्या तुम्हाला अशा समोर दिसत नाहीत किंवा तुम्ही त्यांना बघू नाही शकत ना. त्या कन्सेप्ट ज्या आहेत सत्य आणि देवाच्या, त्या तुम्हाला मनातनं त्यांना ॲप्रिशिएट करायला लागतं. तर त्या थोड्याशा इंटँजिबल गोष्टी म्हणतो ना आपण त्याला, तशा आहेत त्या. त्या डायरेक्टली तुम्ही बघू शकत नाही, त्यांना चाचपडू शकत नाही, त्याचा तुम्ही रिझल्ट बघू शकत नाही. पण सुंदरम हा जो कन्सेप्ट आहे ना, तो सुंदरम म्हणजे दिसण्याच्या बाबतीत फक्त नाही. ऑफकोर्स दिसणं म्हणजे पण सुंदरम आहे त्याच्यामध्ये, पण फक्त दिसणं नाहीये. मग तो जो काही तुम्ही प्रोजेक्ट करताय, त्याचा जो आउटपुट आहे, तो सगळ्यांच्या उपयोगाचा आहे का नाही? त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगला आहे का नाही? जे तुम्हाला दिसणार म्हणजे समोर आलेला जो टँजिबल गोष्ट आहे ना, ती तुम्हाला चांगली वाटते का नाही? ती सगळ्यांच्या उपयोगाची आहे का नाही? हा त्या सुंदरमचा अर्थ आहे. सो सत्यम, शिवम, सुंदरम हे 3 क्रायटेरिया. तर आपण एक गंमत म्हणून काय करूयात, की एक अतिशय फेमस वेब सीरीज आहे. तर त्याच्यामधलं हे कॅरेक्टर आहे डॉक्टर हाऊस म्हणून. तर हा क्रायटेरिया जो आहे ना सत्यम, शिवम, सुंदरमचा, तो आपण इथे लावून बघूयात आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं ते आपण बघूयात. त्याच्यावरनं आपल्याला थोडी आयडिया येईल, की हा क्रायटेरिया आपण आपल्या ज्या सिच्युएशनमध्ये आपल्याला लावायचा आहे, आत्मपरीक्षण करताना किंवा समोरच्याला पण जज करताना, एखाद्या प्रोजेक्टला किंवा एखाद्या पॉलिटिशियनला जज करताना, तो आपण आपापल्या पद्धतीने थोडासा ट्विस्ट करून आपण त्याला तो वापरू शकतो, ट्विक करून वापरू शकतो. तर हे डॉक्टर हाऊसचं कॅरेक्टर आहे. तर याच्याबद्दल बॅकग्राऊंड म्हणजे जर सांगायची झाली, तर हा अतिशय अभ्यासू डॉक्टर आहे. तर त्याच्याकडे ज्या केसेस येतात, त्या अशा टिपिकल असतात, की ज्या पटकन डायग्नोज करता येत नाही. पण याची खासियत काय आहे डॉक्टरची, की तो डिस्कशन्स करून, प्रॅक्टिकली ट्राय करून आणि एक नाही, एका ह्याच्यात फेल झाला तर तो दुसरा ऑप्शन ट्राय करतो. म्हणजे तो इतका पर्सिस्टंट आहे ना, की तो जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत त्याच्या मनाला समाधान मिळत नाही. तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहतो. सगळ्या त्याच्याबरोबर नसतात. तो फेल होतो. पण तरी पण तो त्याला त्या पर्टिक्युलर पॉइंटला जी माहिती आहे, त्या पेशंटबद्दलची जे टेस्टिंग झालेलं आहे, त्याच्यावर बेस तो फॅक्च्युअल बेस तो डिसिजन तेव्हापुरतं घेतो. पण जेव्हा त्याला कळतं, की त्याने घेतलेलं डिसिजन तेव्हा त्याचं औषध उपयोगात येत नाहीये, तेव्हा तो लगेच बदलतो. म्हणजे तो स्वतःचं चुकलं आहे किंवा माझंच बरोबर आहे, तर आता मला तेच करत राहायला पाहिजे, तसं नाहीये. हट्टीपणा तो करत नाहीये. तो काय करतोय, फॅक्ट्स काय सांगतायत त्याप्रमाणे स्वतःचे डिसिजन बदलून तो परत ट्राय करतोय आणि तो तो सोडत नाही जोपर्यंत त्याला ते सत्य जे आहे ना, त्याचा खरा प्रॉब्लेम काय त्या पेशंटचा, तो त्याला कळत नाही. पण सो सत्य झालं आपलं. आता आपण कंपॅशन ज्याला म्हणतो ना, एखादी दयाबुद्धी आपण म्हणतो ना, आपण त्याच्याबद्दल जरा इथे बोलूया किंवा एथिकल गोष्टी. तर हा जो डॉक्टर आहे ना, तो सगळ्या गोष्टी हॉस्पिटल्सच्या नियमाप्रमाणे करत नाही. तो रूल्स मोडतो. त्याचे जे बॉसेस असतात, ते त्याच्यावर सतत चिडलेले असतात. कंपनीचे जे लॉयर्स असतात, बोर्ड असतात म्हणजे त्या हॉस्पिटलचे, ते त्याच्यावर चिडले असतात. बट वर्स्ट पार्ट त्याचा काय आहे, की तो पेशंटशी सुद्धा बऱ्याचदा नीट बोलत नाही. म्हणजे तो त्यांना बऱ्याचदा सांगायचा प्रयत्न करतो इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्यांचा अपमान करून, की ते किती चुकीचे आहेत किंवा ते किती इडियट आहेत. यू नो हे त्याला सांगण्यामध्ये त्याला फार अभिमान वाटतो. त्याला ती दया म्हणा किंवा कंपॅशन नसतं. सो शिवमच्या बाबतीत जो डॉक्टर हाऊस आहेत, तर ते त्यांचं ते प्रॉपरली करत नाही. म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये ते थोडेसे मिस होतात ॲक्चुअली. थोडेसे नाही, सॉरी, चांगलेच. आता तिसरा मात्र पार्ट जो आहे ना, तो काय आहे, कारण ते फॅक्ट बेस्ड सगळं करतात आहेत, त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, मॅक्सिमम टाईम्स त्यांचे जे डायग्नोसिस असतात, ते करेक्ट असतात आणि त्याच्यातनं ते त्या पेशंटला बाहेर काढतात. तर आता हा सत्यम, शिवम, सुंदरमचा क्रायटेरिया आपण इथे जेव्हा लावला ना, तेव्हा हा जे सुंदरम आहे, याच्यामध्ये आपण रिझल्ट बघतोय, की फायनली तो पेशंट वाचला ना, आहे ना? किंवा त्यातनं त्या डिसीजमधनं तो बऱ्यापैकी बरा झाला. सो सत्य त्यांनी अप्लाय केलं. शिवममध्ये थोडे निगेटिव्ह होते ते. पण अल्टिमेटली सुंदरम म्हणजे त्याचा जो रिझल्ट आहे, जो टँजिबल रिझल्ट आपण म्हणतो, तो त्यांनी इथे करेक्ट लावला. सो आपण इथे हा क्रायटेरिया लावला. आता हा क्रायटेरिया लावल्यानंतर सुद्धा ना, असं ते ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो आपण त्याला, तसं नसतं ते. म्हणजे कसं होतं, की बरेचसे लोकं काय म्हणू शकतील, की म्हणजे डॉक्टर फार जास्त कंपॅशनेट राहिला, तर तो प्रॉपर डिसिजन घेऊ शकणार नाही. तो त्या पेशंटचीच दया करत बसेल आणि अल्टिमेटली पेशंट जाईल. मग कंपॅशन करण्यामध्ये काय पॉइंट आहे? किंवा जर सगळं त्यांनी लीगली केलं, म्हणजे त्याच्या बॉसेसचं त्यांनी ऐकलं आणि काही गोष्टी ज्या त्याला करायच्या होत्या, ट्राय करायच्या होत्या, त्या त्यांनी समजा केल्याच नाहीत. पण मग त्या त्यांनी केल्या नाहीत, तर त्याला तो सत्य कळणार नाही. मग तो पेशंट वाचणार नाही. मग तुम्हाला सुंदरम दिसणार नाही. सो याचा जो बॅलन्स आहे ना, तो फार महत्वाचा आहे. म्हणजे आणि कोण जज करताय त्याच्यावर पण डिपेंड करतं. त्यामुळे प्रत्येकाने आपापला क्रायटेरिया वापरून ते सत्यम, शिवम, सुंदरम हा क्रायटेरिया तुम्ही अप्लाय करायचा आणि आपल्याला त्याच्यातनं पीस ऑफ माइंड मिळतं का नाही आणि आपण लॉजिकली एखादी गोष्ट करतो का नाही,
त्याचा त्याचा आपल्याला म्हणजे मनःशांती मिळण्याकरता याचा आपल्याला फार उपयोग होतो. सो आय रिअली होप की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि ॲज युजुअल याच्यामध्ये मी प्रोनाऊन्सिएशन किंवा माहिती याच्यात काही चुकीचं सांगितलं असेल तर प्लीज मला माफ करा. थँक यू.